गैर हेच कळलं की आबासाहेबांनी आम्हाला सदा पुकारली आणि कदाचित आम्ही त्यांची आज्ञा जुमानणार नाही म्हणून आपण त्यावरच्या तिड्या मार्गाने शिक्कामोर्तब केला. हा आपला निव्वळ गैरसमज आहे. हा सज्जनगडाकडे जाण्याविषयी यापूर्वी कैक वेळा आम्ही आपल्याजवळ हट्ट धरला नव्हता का? आमच्यावरचा आकाश फाटलं असतं. आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नाही. निदान तुम्हाला तरी उगायला हवं. आकाश फाटलं सजा पुकारली आपण काय बोलताय? समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? आणि सर्वस्व पणाला लावून छेड घ्यायचे असं करून कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्याने मातीशी दुश्मनी धरण्यात काय अर्थ? थोडं तरी रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? अष्टग्रहांची आमच्यावर वक्र दृष्टी झाली. आज नव्हे आमच्या जन्मापासून जन्मदात्री आई तर आम्हाला पाण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाड येण्यापूर्वीच तुटून पडली आणि आबासाहेबांची तर आमच्यावर जन्मापासून गैरवर्ती. अशा आपण का म्हणता? महाराजांची आपल्यावर माया नाही असा का समज आपण करून घेतला आहे? तुम्ही थोरा घरी जन्माला, माता पित्यांच्या मांडीवर लाडाने वाढला. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामाटात रायगडावर वावरला. पण आमच्या पोरक्या जीवाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही उमगायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो आबासाहेबांच्या डोळ्यातील धार आमच्या मनावर कोरली आहे. त्यांच्या ओठावरली सुन्न जरा आमच्या पोटात कलवताय त्यांचा छत्र, त्यांचा सिंहासन, त्यांची राजमुद्रा. वगैरे सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातील आतडी तटतटा तुटू लागतात. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना जाणार. सुनबाई, राजांच्या बद्दल आमच्या पोटात राग नाही.